रिलॅक्स. काय बीपी डायबिटीस त्याचे काही गोळ्या वगैरे खायले याच्या आधी कोणाला माझ्याकडे दोन इकडं दुखतंय इकडं हात खाली घे तू नाही हात पाठीमागे तू पण हात खाली घे दुखलं का इथे दोन्ही हाताला मग येतं खाली कमरेला काही त्रास नाही ना उठून बस उठून बस खाली पाहिजे आता तुमच्या कमरामध्ये म्हणजे काही प्रॉब्लेम नाही पण मानेमध्ये C4-5 म्हणजे या ठिकाणी दोन ठिकाणी मानेमध्ये गॅप पडला म्हणजे झीज झाली पण तिथून दोन्ही ब्लड सर्क्युलेशन दोन्ही माध्यमात वरती खाली सरकून भरपूर दिवस झाले पण त्याच्यानं जसं जसं कार्टिलेज म्हणजे गादी सरकली तिथून रक्तपुरवठा ब्रेन छाती पाठ शोल्डर दोन्ही हाताला होत म्हणून इथून रक्तपुरवठा डोक्याला जाण्यामुळे पाठी मागून दुखत असतं कधी आणि हीच न छातीला का नाही असते इथं दाबल्या दुखत बघा दुखलं आणि हीच न हाताला का नाही इथं दाबल्या दुखत तो हात दाखव म्हणून माने बसून तुमचे दोन्ही हात दुखतात जड पडतात रग लागते कळ लागते मग यायचा ज्या गोष्टी झोपले तो हात जड पडणार रग लागणार मग येणार या गोष्टी झोपले हात जड पडेल त्या गोष्टी झोपले तो हात जड पडेल आता यालाच म्हणतो सर्वायकल स्पॉन्डिलायसिस याच्यावर मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ले आजार गोळ्या औषधं परमनंटली बरा होतो टेम्पररी होतो आता याचा सर्वायकल स्पाईनचा MRI केला त्याच्यात स्पष्ट दिसतो एक्सरे मध्ये दिसत नाही MRI मध्ये दिसत आता मानेमध्ये गॅप पडून कमीत कमी 8 ते 10 वर्ष झाली पण त्याच्यातले जसे जसे गाठे सरकायला लागल्या तिथून रक्तपुरवठा ब्रेन छाती पाठ शोल्डर दोन्ही हातात नव्हते म्हणून हात सुकत चालले हाताची ताकद गेली खांदे दुखता हात जड पडता बधीर पडता रग लागला थोडं जरी काही काम करायला गेले का हात सुचता दुखता किंवा काम नाही करत मग याला सर्वायकल स्पॉन्डिलायसिस म्हणतात याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात कव्हर होईल म्हणजे 10 दिवस कंटिन्यू करायचं पण 1-2 दिवसात होणार नाही त्याला 10 दिवस कंटिन्यू करावं लागेल हा डोकं इकडे पाय इकडे पूर्ण पालक सारखं घेऊ माझ्याकडे सारखं हात खाली नाही तो पण हात खाली माझ्याकडे दोन बस रिलॅक्स 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 इकडे मान इकडे मान कर रिलॅक्स त्याचे काय वगैरे राहिले याच्या आधी कोणाला दाखवलं आम्हाला पहिल्यांदा दाखवतो जे मी सांगितलं तू नव्हतं का त्याने जे मी सांगितलं असं काही सांगितलं नाही का त्याने नाही त्याला भरपूर दिवस झाले कुठं हौस पाय इकडे डोकं तिकडे डोकं इकडे पाय सरळ 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 डोकं हा सरळ बस रिलॅक्स पकडू नका खाली रिलॅक्स उठून बसा भिंतीकडे उठून बस भिंतीकडे तोंड आधीला कोण आले सोबत हात असं असं डोक्याला घेऊन असं असं अशी आई करा हाताची खाली करा बस डोकं इकडे पाय